आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे मानेच्या मणक्यांचे विकार आणि संयुक्त उपचार। आयुष्य हे सुंदर आहे, जीवन हे अनमोल आहे आणि ते आपण नेहमीच ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र अडचणी ह्या अनंत येत असतात। काही नैसर्गिक असतात तर अनेक मानवनिर्मित असतात। मानवनिर्मित अडचणींमध्ये फार प्रामुख्याने आपण बघतो ते व्यवसायजन्य अडचणी किंवा व्यवसायजन्य आजार। आज व्यवसायाचं स्वरूप बदललेलं आहे, नोकरीचं स्वरूप बदललेलं आहे आणि त्यामुळेच बदललेलं आहे ते आपलं राहणीमान, आपली झोपेची वेळ, आहाराच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव। सध्या व्यायाम करायला आपल्याला वेळ नाही, मात्र व्यवसायामुळे, नोकरीमुळे आपण तासनतास एकाच ठिकाणी बसून असतो किंवा कॉम्प्युटर समोर आपल्याला बराच वेळ घालवावा लागतो। अनेक मुलांना मोबाईलवर तासनतास खेळण्याची सवय असते आणि टीव्ही पण कंटिन्युअसली बघण्याची सवय असते। मानेच्या मणक्यांचे विकारांचं हे प्रमुख कारण आहेत आणि म्हणूनच मानेच्या मणक्यांचे विकार जसे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, वर्टिगो अशा विविध विकारांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी यशस्वीपणे चिकित्सा करू शकतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, योग, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे। 2007 मध्ये बँकॉक येथे इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्डने सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे। दर्शको, मानेच्या मणक्यांचे विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे, मोबाईल धारकांनी सुद्धा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत, पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा, प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी। संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्न मंजुषा। आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहोत आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षीस सुद्धा देणार आहोत, त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आज आपण जेव्हा मानेच्या मणक्यांचे विकार बघणार आहोत, नेमका मानेचा मणका म्हणजे काय यापासूनच आपण सुरुवात करूया, कारण आपल्याला मणका म्हणजे एकंदरच पूर्ण माहिती असतो, पण मानेचा मणका हा विशिष्ट वेगळा असतो का? नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण व्हर्टिब्रेट्स किंवा पृष्ठवंशीय प्राणी ह्याच्यामध्ये तो पाठीचा कणा म्हणजे नेमका कशासाठी असतो हे फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकण्यासाठी। म्हणजे जसजशी उत्क्रांती होत गेली तर आपण जेव्हा मासे पाहतो की पाण्यापासून हे पूर्ण विश्व किंवा जीव निर्माण झाले, पुढचे पृष्ठवंशीय प्राणी ज्याला आपण म्हणतो ते पाण्यापासून पहिले पण आपण जर माशाला पाहिलं, जे काही मांसाहारी लोक आहेत की जे मासे खातात त्यांना माहिती आहे की माशाच्या आतमध्ये जेव्हा आपण समजा पापलेट किंवा सुरमई खाताना आपण बघतो की मध्ये काटा असतो, तो मधला एक महत्त्वाचा काटा तोच जो आपल्या पृष्ठवंशीय प्राण्यांचा बेस आहे पाठीच्या कण्याचा, तर तो जेव्हा जमिनीवर जे प्राणी निर्माण झाले तेव्हा त्यांच्यात सुद्धा तो मधल्यामध्ये तो पृष्ठवंशीय प्राण्यात जो काही तो पाठीचा कणा असतो तो निर्माण झाला त्या काट्यापासून। तसंच उत्क्रांती होता होता आपल्याला असं दिसतंय की चार पायांवर जे प्राणी जे चालतात, मग त्याच्यानंतर माकड निर्माण झाले। माकड हे पहिल्यांदा ओरँगुटॅंग किंवा चिंपांझी हे पहिल्यांदा दोन पायांवर थोडा वेळ तरी उभं राहू शकतं, कायम नाही राहत,
बाकीचे सगळे 4 पायांवर उभे असतात, पण त्यांना पण तसाच तो पाठीचा कणा असतो, मान असते, पण 4 पायांवर उभेले त्यांना सपोर्ट खूप चांगला असतो. पण हेच जर पुढे गेल्यानंतर मानव हा 4 पायांवर रांगतो फक्त 1 वर्षापर्यंत लहानपणच्या. त्याच्यानंतर जो काही तो उभा राहतो तो कायम 2 पायांवर उभाच राहतो, आणि 2 पायांवर उभा राहिल्यामुळे संपूर्ण पाठीचा कणा हा उभा असतो, सरळ असतो, आणि त्यातल्या त्यात जे मानेचा मणका आहे त्याच्यावर म्हणजे संपूर्ण असं म्हणतात की स्केलेटन बेअर्स द वेट ऑफ द बॉडी. म्हणजे संपूर्ण शरीरात मध्ये जी हाडं असतात किंवा पाठीचा कणा असतो हा आपल्या शरीराचं वजन बेअर करतो. तसंच मानेचं काय महत्वाचं, तर मानेचा जो कणा आहे तर त्याच्यात जे मणके असतात ते डोक्याचं वजन बेअर करतात. त्याच्यामुळे ते त्याच्यावर त्याचं प्रेशर असतं. ते कसं ते मी एक सांगायला आणलंय, मला दाखवायचं आहे तो. निश्चितच मानेच्या मणक्यांचा जो विकार असा त्याच्यासाठी मानेचा मणक्याची रचना कशी आहे ती आपण आता बघूया सांगाड्याद्वारे. निश्चितच सर, काय सांगू शकता याविषयी तुम्ही? याविषयी जर सांगायचं झालं तर मग मला ही स्लाइड दाखवायला लागेल. आता स्लाइड मध्ये हे बघ, हे दाखवलेलं आहे की एका बाजूला समोरील बाजूने पाठीचा कणा वरपासून खालपर्यंत कसा दिसतो. जर डाव्या बाजूने बघितलं तर तो कसा डबल एस आकाराचा आहे बघ, तो कसा दिसतो. किंवा मागील बाजूने बघितलं तर कसा दिसतो. आता हा जी काय बघ कवटी आहे आणि खाली ते मणके आहेत हे दाखवलेलं. बरोबर. हा संपूर्ण जो कणा आहे ह्याचा आता मानेचा भाग आपण पाहूया की ती रचना कशी. ते जे कवटीपासून खालपर्यंत हे जे 7 मणके आहेत हे फार महत्वाचे. संपूर्ण पाठीच्या कण्यामध्ये भरपूर मणके असतात, पण मानेच्या जे काही आहे त्याच्यामध्ये फक्त 7च म्हणतात. त्याला सर्वायकल व्हर्टिब्रे असं आपण म्हणतो. तर हे सर्वायकल व्हर्टिब्रे वरपासून दिसतायत तुला 1 2 3 4 5 6 7. तर ह्याची जी शेपूट आहे ही पण बाहेर आलेली दिसते, आणि बाजूला जी काही छोटी छोटी भुकं दिसतात त्याच्यातून नसा बाहेर आलेल्या दिसतात डाव्या बाजूला. हे जे पिवळ्या आहेत त्या नसा आहेत. तर हे समजणं फार महत्वाचं आहे की ही नॉर्मल मानेच्या मणक्यांची रचना आहे. आणि पुढे एक व्हर्टिबल बॉडी असते, ती मला असं वाटतं ह्या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो. या स्लाइड मध्ये ते शेपूट आणि ती बॉडी आपल्याला दिसते आहे, आणि त्याप्रमाणे आपण समजून घेऊ शकतो की मानेचे हे 7. निश्चितच आपण ह्याविषयी अजून जाणून घेणारच आहोत. मानेच्या मणक्यांची रचना समजून घेणं फार महत्वाचं आहे. पण त्यापूर्वी आपल्याला फोन आलेला आहे. कार्यक्रमातला पहिला फोन विचारतायत वैभव बदलापूरवरून. नमस्कार वैभव, बोला. नमस्कार. नमस्कार, बदलापूरवरून बोलतोय. बोला. माझं मानेचा खूप त्रास होतो, तर माझं बाईकवरनं जास्त फिरणं असतं. तर मला हेल्मेटमुळे तो त्रास होतो का हे डॉक्टरांना विचारायचं, आणि त्याच्यावर थोडक्यात काही विचार असतील का? सर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा? बाईकवरनं साधारण किती तुम्ही किलोमीटर रोज फिरता? रोज 30 ते 40 किलोमीटर होतं रनिंग. आणि बदलापूरवरून कुठे जाता साधारण? बदलापूरवरून नाही जात, माझं कामाचं जे काही स्टेशन आहे तिथे, ते माझं साईट वर्क आहे, तिथे फिरावं लागतं. अच्छा अच्छा, साईट वर म्हणजे रस्ता तिकडे थोडासा खराब असेलच. हो. तर मला असं वाटतं, ठीक आहे, मला समजला तुमचा प्रश्न. हा जो काही प्रश्न आहे ना हा खूप कॉमन झालाय. तू मगाशी बोलता बोलता व्यवसाय संबंधी म्हणालीस, पण तू हे नाही सांगितलंस की हल्ली बाईकवर फिरणं या मुलांचं किती वाढलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणावर बाईक्स आणि स्कूटरचा वापर केला जातो प्रवासासाठी. आणि आपले मुंबईतले रस्ते तर तुला माहिती आहेत. मुंबईतले तर हल्ली त्यातले त्यात बरे झालेत. त्या मुंबईच्या बाहेर तर अजूनच घाणेरडी अवस्था आहे रस्ता. इतर शहरांमध्ये गेलं तर रस्त्यांची अवस्था अजूनच कधी कधी बिकट असते. खेड्यांमध्ये सुद्धा रस्त्यांची अवस्था बिकट असते. होतं काय, तर जरी आपले किती शॉकअप चांगले असतील आपल्या मोटरसायकलचे, तरी पण आदळआपट झाली की आपला जे काही शॉक ऍब्सॉर्बर्स असतात, म्हणजे जसं मी आता ती एक रचना दाखवली, पुन्हा एकदा दाखवतो. आपण स्लाइड बघूया ती. त्या स्लाइड मध्ये ह्याच्यामध्ये ही जे काही निळी जागा दाखवली ह्याला डिस्क असं म्हणतात.
अच्छा. तर ही शॉक ॲब्सॉर्बरचं काम करते. शॉक ॲब्सॉर्बरचं काम केल्यामुळे जरी आपण उड्या मारल्या किंवा बाईकवरनं फिरलो, स्पीड ब्रेकरवरनं दणादणा बाईक आपटली, तरी पण काय होतं, तेवढ्या वेळापुरतं आपल्याला प्रोटेक्शन मिळतं आणि त्याच्यामुळे आपले मणके लगेच खराब होत नाही. पण वर्षानुवर्ष जर आपण करत राहिलो तर ती डिस्क खराब व्हायला लागते आणि मग जर का ती डिस्क खराब व्हायला लागली की सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, आजूबाजूचे जे स्नायू असतात ते स्नायू स्पॅझममध्ये जायला लागतात आणि स्नायू स्पॅझममध्ये गेल्यामुळे मानदुखी जडते. तर अशा वेळी सुरुवातीला काही खास व्यायाम केले, योगासनं, प्राणायाम केला, फिजिओथेरपी केले तर बरं वाटू शकतं. पण जर कंटिन्युअसली तसाच प्रवास असेल तर मात्र मग संयुक्त उपचारांची गरज भासते. मग त्यावेळी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मन्याबस्ती हे ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना बरं वाटेल आणि त्याच्यानंतर मात्र मग कायम काही व्यायाम करावे लागतील आणि हे जे काही तुम्ही प्रवास करताय तो कमीत कमी करावा लागेल आणि हळुवारपणे बाईक तुम्हाला साईडनी चालवायला लागेल. स्पीड ब्रेकरवरनं हळूहळू बाईक चालवाय, खड्डे बघून, पावसाळ्यामध्ये खास करून खड्डे बघून तुम्हाला बाईक चालवायला लागेल. असं जर केलं तर निश्चित तुम्हाला ह्याच्यापासून आराम पडेल. निश्चित. मला वाटतं वैभव यांच्या प्रश्नाचं अतिशय छान उत्तर दिलं आणि त्यांच्या शंकांचं समाधान सुद्धा झालेलं असणार. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. वैशाली प्रश्न विचारतायत उस्मानाबादवरून. नमस्कार वैशाली ताई, बोला. माझं नाव वैशाली कोकटे आहे. मी उस्मानाबाद म्हणून बोलते. माझ्या मिस्टरांचं वय 42 वर्ष आहे आणि त्यांच्या म्हणजे मानेच्या 5व्या आणि 6व्या मणक्यामध्ये थोडासा गॅप सांगितले डॉक्टरांनी आणि थोडी झीज पण झाली असं म्हणतात. तर काय काळजी घ्यावी लागेल आणि झीज भरून घ्यावी का? सर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांना? त्यांचा व्यवसाय कुठल्या स्वरूपाचा आहे सांगितलं तुम्ही? व्यवसाय त्यांचा बैठ्या स्वरूपाचा आहे. बैठ्या स्वरूपाचा आहे. मग बैठ्या म्हणजे ते लिहित असतात सतत की कॉम्प्युटरवर असतात? नाही, कॉम्प्युटरवर नसतात, असंच लिहिण्याचं आहे. आणि इतर काही लक्षणं आहेत का? हातात मुंग्या येणे किंवा हातामध्ये मुंग्या येतात त्यांच्या आणि माने चक्कर वगैरे येते का? चक्कर येते का त्यांना? आली, हो 1-2 दिवस आली, परत आम्ही दवाखान्यात गेलो. आता गोळ्या वगैरे चालू आहेत पण मुंग्या येतात हातामध्ये. निश्चितच. दोन्ही हातांना मुंग्या येतात का एकाच हाताला मुंग्या येत असतात? दोन्ही हातांना येतात. दोन्ही येताना येतात. निश्चित सर. सर, काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं पहिल्यांदा एक्सरे काढून घ्यावा. एक्सरेवरनं साधारण रचनेमध्ये काही बदल झालेला असेल, आपल्या मानेच्या मणक्यांमध्ये काही बदल झालेला असेल, स्लिप डिस्क तर एक्सरेमध्ये कळत नाही, पण निदान एखादा मणक्यावरून मणका सरकलेला असेल किंवा असं काही झालं असेल तर आपल्याला दिसेल. त्यावरनं समजा निदान नीट झालं नाही तर आपण MRI काढू शकतो. MRI काढल्यानंतर मात्र आपल्याला अगदी व्यवस्थित निदान करता येईल की एखादी कुठे स्लिप डिस्क झालेली आहे का किंवा इतर कुठच्या प्रकारचा विकार जास्त प्रमाणावर झालेला आहे का. तर ते कळल्यानंतर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू करू शकतो संयुक्त उपचारामध्ये. तर त्याच्यामध्ये दुखण्यासाठी खास करून ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशरचा वापर केला जातो आणि ही जी काही झीज झालेली आहे ती झीज पुढे होऊ नये ह्याच्यासाठी मन्याबस्तीचा वापर केला जातो. मन्याबस्तीमुळे काय होतं की ते औषधी तेल आहे ते आत झिरपून ते झीज कमी होण्यासाठी फार मदत होते आणि काही खास औषधं आहेत गुळगुळकल्प, त्याच्यामुळे ही जी काही आतमध्ये जी सर्वायकल डिस्क जी मगाशी मी तुम्हाला सांगितली की त्याचं डिजनरेशन होणं आपण रोखू शकतो. ते आपण कायमचं थांबवू नाही शकत पण ते आपण रोखू शकतो आणि त्याच्यामुळे ही सगळी ट्रीटमेंट जर त्यांना व्यवस्थित केली तर नक्की त्यांना बरं वाटेल. निश्चित. सर, आपण जेव्हा मानेच्या मणक्यांचे विकार चर्चा करतो आपल्याला पुढचा फोन आलेला आहे अकोल्यावरून. विनोद प्रश्न विचारतायत. नमस्कार विनोदजी, बोला. हॅलो, बोला. विनोद चिपडे बोलतोय मॅडम. मी उमरा पाखरा तालुका पातूर इथे. नमस्कार. नमस्कार. तर माझ्या मानीचा जो मणका आहे. हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा. माझी मान दुखते मॅडम. म्हणजे असं शेतात काम केल्यानंतर मानी चमकते आणि पाठीत पण चमकते, पाठीच्या खाली. कमरीत मुंगळ्या येतात. तर 2-4 वेळा मी डॉक्टरला पण दाखवलं तर औषधी गोळ्या घेतल्यानंतर कमी पडते पण पुन्हा
औषधी बंद झाल्यानंतर पुन्हा उमरते असं 10-12 असं काही? 10-12 महिने झाले असं होऊन राहिलं. बरं. आता आपला व्यवसाय कुठला? शेतीचा व्यवसाय त्यांचा. मग शेतीमध्ये अवघड काम करावं लागतं का? अवजड म्हणजे ओझी उचलणं वगैरे करावं लागतं का? हो, शेतीमध्ये आऊत वगैरे आणि निंदन पण करावं लागतं. आणि मोटरसायकल चालवता का? हो सर. तुमचं वय किती आहे विनोद? वयात 35 वर्ष. एखादा अपघात वगैरे झाला होता का कधी? नाही, अपघात वगैरे कधी झाला नाही. त्यावेळेस कंबर पडला होता लहान. अच्छा. बर, ठीक. धन्यवाद विनोदजी. कसं असतं की आपल्याला असं वाटतं की मगाशी तू म्हणताना की व्यवसायानुरूप होतं, पण शेती हा पण एक व्यवसायच आहे हे आपण विसरून जातो. फार महत्वाचा व्यवसाय आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. आणि जरी आपल्याला असं वाटतं की यंत्रांनी शेतकऱ्यांचं काम सोपं केलंय थोड्याफार प्रमाणात. म्हणजे पूर्वी अगदीच पाणी शेंदायला लागायचं, तसं करायला गेलं, मोटर विटर बसवले, ठीक आहे. पण तरी बैलांना चारा घेऊन जाणे, डोक्यावरनं भारा वाहून, म्हणजे खळ्यातून म्हणजे खळ्यात घेऊन येणे, हा पण खूप मोठा त्रासदायक गोष्ट असते. किंवा सारखं मळ्यातून घरात जाणं, हे घाणेरड्या रस्त्यावरनं. ह्याच्यामुळे काय होतं, हादरे बसायचे ते मानेवर बसतातच. मानेवर डोक्यावर वजन घेणं, ह्याच्यामुळे जे काही मणके असतात ते खराब व्हायचे ते होतात. आणि अशा वेळी त्यांना कळत नाही. कसं असतं की शेवटी फिजिकल लेबर करायचं, तो माणूस ताकदीवर आपलं नेटाने काम करत असतो. आणि काय त्याला काम केल्याशिवाय पर्यायच नसतो. बरोबर. जर पर्यायच नाहीये म्हटल्यावर करणार काय? मग अशा वेळी लवकर पाहिलं जात नाही. तर त्यांना पुन्हा त्यांचं आपण एक्सरे काढून किंवा MRI काढून पाहावं लागेल की झीज झालेली आहे ती किती प्रमाणात झाली आहे, किंवा जी काय डिस्क आहे त्याच्याबद्दल चकती आहे मणक्यांमधली, जी शॉक ऍब्सॉर्बरचं काम करते, ती सरकली वगैरे आहे का, किंवा मणका सरकलाय, हे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की त्यांना पण विश्रांतीची मात्र कधी कधी गरज भासू शकते. पटकन वाकायचं नाही, वजन उचलायचं नाही. आणि मगाशी सांगितलं तसं मोटरसायकल खूप हळूहळू चालवणे, डोक्यावर भारा घेऊ नये, डोक्यावर भारा घेऊ नये, मोठी उशी घेऊ नये, अशा काही गोष्टी त्यांनी पाळाव्या लागतील. संयुक्त उपचार पद्धतीची जी काय ट्रीटमेंट मन्यावस्थीची, ॲक्युपंक्चरची, ती करावी लागेल. हे सगळं केल्यानंतर ही जर पथ्य पाळली तर त्यांना निश्चित बरं वाटेल. आणि ह्याचवरून आठवलं, ह्या प्रश्नावरून आठवलं की आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक किलोमीटर, मैलोनमैल जाऊन आपल्याला पाणी घेऊन यावं लागतं. आणि अशा वेळी महिला ज्या आहेत त्यांना हंडेच्या हंडे डोक्यावर ठेवून त्या येत आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा मानेच्या मणक्यांची झीज होण्याची शक्यता आहे का? मग ह्या अशा वेळेस काय करावं? आता कसं आहे, निदान पुरुष मोटरसायकलवर बसून त्या डॉक्टरकडे जातील तरी. ह्या महिला तर लवकर सांगणार पण नाहीत की माझं मान दुखते, कारण ते घरची परिस्थिती बघतील की दुष्काळी परिस्थिती आहे, मला इकडे जाऊन 4 हंडे तर मला आणावे लागणार. मी काय सांगणार घरामध्ये नवऱ्याला किंवा सासऱ्याला की माझी मान दुखते? बरोबर. तर अशी वाईट परिस्थिती आहे. तर अशा वेळी त्यांच्याकडे तर जास्त नीट आपल्याला प्रकर्षाने हा प्रॉब्लेम नीट पाहायला हवा. आणि जर का त्यांची मान वगैरे काही दुखत असेल त्याच वेळी लवकरात लवकर त्यांना वैद्यकीय मदत मिळायला हवी असं वाटतं. त्याच्यामुळे एवढंच सांगू शकतो की त्यांना जेवढं होऊ शकेल तेवढं सगळ्यांनी हातभार लावावा. केवळ तर महिलांच्या डोक्यावर हांडे देऊ नयेत, आपणही थोडा हातभार लावा. किंवा मोटरसायकलवरनं किंवा सायकलवरनं हांड्याची वाहतूक करता आली तर जास्त बरं डोक्यावर ठेवण्यापेक्षा. निश्चितच. सर, आपण जेव्हा मानेच्या मणक्यांची रचना आता बघितली, अनेक प्रश्न सुद्धा आपल्याला येऊन गेले. मला सांगा की मानेच्या मणक्यांचे विकार नेमके कोणकोणते आहेत? आता असं आहे की बरेच विकार आहेत, त्याच्यापैकी प्रमुख विकार आहे स्पॉन्डिलोसिस. म्हणजे जे काय इंग्रजी SS जो काही आकार आहे पाठीच्या कण्याचा, तोच बदलून गेला, तो सरळ झाला. किंवा मानेचा जो काय कर्व आहे, मानेच्या मणक्यांना जो कर्व आहे तो जर खराब झाला तर त्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो. स्पॉन्डिलायटिस म्हणजे त्या चकतीला कुठेतरी सूज उत्पन्न झाली. स्पॉन्डिलायसिस म्हणजेच आजूबाजूला जे काही प्रोसेसेस आहेत त्या, म्हणजे ज्या मणक्यांमधनं जे बाहेर अणकुचीदार प्रोसेसेस बाहेर पडतात त्या खराब झाल्या, कळलं की नाही. स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे मणक्यांवरनं मणका सरकला. स्पॉन्डिलोलायसिस म्हणजे
मणका चेपटून गेला म्हणजे विरघळला चक्क, तर आपण म्हणू शकतो की स्पॉन्डिलोलायसिस आहे. स्टिनोसिस म्हणजे आतमध्ये जो मज्जारज्जू आहे, जो आतून चाललेला आहे, जे काही व्हर्टिबल प्रोसेसेस आहेत त्याच्यातनं जो मज्जारज्जू जातो, त्या मज्जारज्जूवर जर प्रेशर पडलं चकती सरकून किंवा मणका सरकून, त्याला स्टिनोसिस म्हणतो. सर्वायकल इंटर व्हर्टिब्रल डिस्क प्रॉब्लेम म्हणजे तेच की चकती सरकून त्याच्यावर दाब पडला. आणि लास्ट म्हणजे व्हर्टिगो, म्हणजे ज्या काही तिथून रक्तवाहिन्या जातात, त्या रक्तवाहिन्या ज्या अंतःकरणाला सप्लाय करतात त्याच्यावर प्रेशर पडलं, अंतःकरणाचा सप्लाय बंद झाला, तर जो काय चक्कर येईल त्याला आपण व्हर्टिगो, असे काही प्रमुख विकार आपण सांगू शकतो. आणि हे जे स्पॉन्डलो लो सगळे जे ललल जे आहेत हे कळण्यासाठी फार कठीण आहे, पण तुम्ही अतिशय सोप्या शब्दात थोडक्यात तुम्ही यांची माहिती दिलेली आहे. पण प्रत्येक व्याधी हा सविस्तर बघूच या, पण साधारण याची लक्षणं आणि कारणं काय असू शकतात? कधी मान दुखणं, खांदा मान आखडणं किंवा मान ते खांदा, हे एक स्लाइड बघा. मान ते खांदा, दंड, हात, पाठ, डोक्याचा भाग या ठिकाणी वेदना जाणवणं, खोकलं, शिंकलं आणि तर डोकं दुखायला लागणं किंवा मान दुखायला लागणं, सकाळी उठल्यावर दुखणं वगैरे वगैरे, ही जी काही लक्षणं आहेत ना, ही टिपिकल मला असं वाटतं की स्पॉन्डिलायटिस. अनेक मानेच्या मणक्यांच्या लक्षणं वेगवेगळी असतात, कारण व्याधीप्रमाणे सुद्धा ती बदलत असतात. ही थोडक्यात आपण लक्षणं बघितली, कारणांकडे सुद्धा पुढे वळणार आहोत. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, नाशिकवरून प्रश्न विचारतायत पंकजजी. नमस्कार. नमस्कार पंकजजी. हा 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 वडिलांचं सर्वायकल स्पॉन्डालिसिस मध्ये स्पायनल कॉर्ड दाबला जातोय, तर ते औषधी उपचाराने होऊ शकेल का? कारण त्यांचा लंबर स्पॉन्डालिसिस आहे, L5S6 L5 S1 एंडोस्कोपी केलेली आहे. अच्छा, तर त्याला सर्वायकलला काही करता येईल का व्यायामाने, हा प्रश्न. सर काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना अजून? नाही, एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की खाली कमरेमध्ये सर्जरी झालेली आहे, ऑपरेशन केले का? हा, एंडोस्कोपी केली. अच्छा, म्हणजे तिकडे सर्जरी तुम्ही ऑलरेडी केली आहे आणि तुमच्या मानेमध्ये आता परत प्रॉब्लेम, वडिलांच्या? हा, वडिलांच्या मानेमध्ये वडिलांच्या मानेमध्ये आता प्रॉब्लेम आहे. C3 आणि C4 ला स्पायनल कॉर्ड दाबला जातोय, एमआरआयच्या रिपोर्ट मध्ये दिसतंय. तर ते व्यायामाने होऊ शकेल का, की त्याला पण ऑपरेशनची गरज आहे? ठीक आहे, तुमचा प्रश्न कळला. सर, हेच अनेक लोकांचा प्रश्न असतो, अनेक विचारायला हे असतं की स्पायनल कॉर्ड दबलं जाणं म्हणजे नेमकं काय होतं सर? त्याला आपण स्टिनोसिस बद्दल आपण बोललोच ना, की सर्वायकल कॉर्ड जी काही स्पायनल कॉर्ड आहे त्याचा स्टिनोसिस याचा अर्थ असा की काही कारणामुळे चकती सरकून किंवा अख्खा मणकाच सरकून आतल्या मज्जारज्जूवर दाब पडत असेल. अच्छा, मज्जारज्जूवर दाब पडल्यावर काय होईल, वरपासून खालपर्यंत मुंग्या येऊ शकतात, हातात मुंग्या येऊ शकतात, पायात मुंग्या येऊ शकतात, पाय लटका पडू शकतो, हात लटका पडण्याची शक्यता असते. तर अशा वेळी असं असतं की सर्जरी ह्याच्याबद्दल इव्हन ऑर्थोपेडिक सर्जन किंवा न्यूरोसर्जन सुद्धा खात्रीलायक सांगू नाही शकणार की मी सर्जरी केल्यानंतर हा माणूस बरा होईल. म्हणजे त्यांना जवळजवळ एक म्हणजे शक्यता त्यांच्या पद्धतीने त्यांना माहित असतं की किती सिव्हिअरिटी आहे कॉर्ड कॉम्प्रेशनची, त्यानुसार ते ठरवतात. पण मी स्वतः कॉर्ड कॉम्प्रेशनच्या बाबतीमध्ये सर्जरी करायला सल्ला जनरली देत नाही. फार क्वचित अगदी इम्पॉसिबल वाटत असेल तर एक चान्स म्हणून आपण सर्जरी करू शकतो, नाहीतर आपण सर्जरी सहसा टाळावी. आणि आपण ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मन्याबस्ती ही जी काही ट्रीटमेंट आहे ह्यानी ट्रीटमेंट करावी. पटकन वाकू नये, वजन उचलू नये, मोठी उशी घेऊ नये, कॉलर लावावी, सर्वायकल कॉलर, लांबचा प्रवास टाळावा, एसटीने प्रवास करू नये, केलाच प्रवास करायचा तर झोपून ट्रेनने करावा किंवा विमानाने करावा. असं जर शक्य असेल तरच तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवू शकता आणि बऱ्यापैकी तुम्हाला रिलीफ होऊ शकतो ह्या ट्रीटमेंटने. तर संयुक्त उपचार पद्धती जरूर सुरुवातीला करून घ्या, सर्जरीचा विचार अजिबात टाळा आता तरी. निश्चितच बरोबर आहे सर. आणि जेव्हा आपण मानेच्या मणक्यांच्या विकारांची लक्षणं बघितली, कारण काय आहेत मानेच्या मणक्यांच्या विकारांची? आता मगाचपासून मी सांगत होतो, पण तरी एक जनरल कारण म्हणून सांगतो की आयुर्वेदानुसार कसं की शरीरांतर्गत वाढलेला वात किंवा मन्यागत वात
हा मानेच्या विविध विकारांना कारणीभूत ठरतो. आता कसं आयुर्वेदामध्ये खूप जनरल सांगतात, कळलं की नाही? आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण ॲलोपॅथीच्या पद्धतीने जाणारच आहोत की आपल्याला डिटेल काय असतं. तर अति प्रवास करणं, डोक्यावर वजन घेणं, अति व्यायाम, काही जण खूप व्यायाम करणं, जास्त 2-2 तास जाऊन व्यायाम करतात किंवा व्यायाम अजिबात करत नाही, नुसतेच बसून राहतात. तासन तास 9-9, 10-10 तास कॉम्प्युटरवर बसतात, नाहीतर आपलं मोबाईल घेऊन बसतात. हल्ली पोरं मोबाईल घेऊन 5-5, 4-4, 5-5 तास घेऊन लोक वाकून नुसतं मोबाईलमध्ये बघत असतात. काय होईल त्या मानेचं? तर ते स्पॅझम मध्ये जाणारच. मानसिक ताण जरी वाढला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मानसिक ताणांमुळे सुद्धा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसची लक्षणं निर्माण होतात. होतं काय, कधीही मानसिक ताण आला की डोक्यावर आपल्याला डोक्याचे जे स्नायू असतात ते आपल्याला ताणमय झालेले दिसतात. बाबा डोक्यावर ताण आला, डोकेदुखी होते. सेम वे मानेच्या मणक्यांना सुद्धा ताण निर्माण होतो आणि त्या ज्या मांसपेशी असतात त्या स्पॅझममध्ये जातात आणि स्पॅझममध्ये गेल्यानंतर मानदुखी आणि स्पॉन्डिलायटिस सारखी लक्षणं निर्माण होतात. अपघात हे फार मोठं कारण आहे. बऱ्याच वेळा आपल्याला मोटरसायकलवरचे अपघात तर खूपच कॉमन झाले आहेत किंवा इवन गाडीतून जरी आपण जात असू आणि मोठ्या एखाद्या स्पीड ब्रेकरवरून गाडी उडवली आणि धडाकन जरी खाली आली तरी आपल्या मानेला झटका बसतो. एसटीतून प्रवास करताना खड्ड्यामध्ये जोरदार आपल्याला काही ड्रायव्हर्सना सवय असते लवकर पोचायचं असतं त्यांना घरी जाऊन, त्याच्यामुळे ते प्रवाशांच्या मानांचं नुकसान करतात अशा वेळी. आणि त्यामुळे कसं असतं, बऱ्याच जणांना स्पॉन्डिलायटिसचं पाप त्यांच्या माथ्यावर बसतं. तेव्हा ड्रायव्हर्सनी पण हा विचार करूनच गाडी चालवायला पाहिजे. बरोबर. पण तो एक अपघात होऊन सुद्धा स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो. निश्चित. आपल्याचा पुढचा प्रश्न आहे लातूरवरून. अवधूत प्रश्न विचारतायत. नमस्कार अवधूत भाऊ, बोला. हॅलो, बोला. हा मॅडम, माझ्या आईचं नाव आहे जमुना साठे, वय 45. मानाचा गॅप कमी झालेला आहे C4 आणि C5 मधला आणि C5 आणि C6 मधला. आणि नॉर्मल सर्वेचर जो असतं ना मानाचा MRI रिपोर्ट मध्ये तो लॉस असं दाखवत आहे. ट्रॅक्शन वेट वगैरे ती ट्रीटमेंट केलेली आहे, पण ते आणखी हाताला मुंग्या सकाळी उठल्यानंतर येतात आणि चक्कर आल्यासारखं होतं थोडं. सर काही विचारायचं आहे? त्यांच्या बायकोबद्दल, आईबद्दल बोलताय. आणि वय वर्ष किती? वय 45 आहेत. अच्छा, वय 45च आहे. बर. C5 आणि C6 मध्ये प्रॉब्लेम आहे. C4 C5 आणि C5 C6 असं दोन्ही मध्ये गॅप कमी झाली आहे, रिडक्शन इन द गॅप आहे असं ते म्हणतात. आणि हाताला मुंग्या सुद्धा येत आहेत त्यांच्या आणि दुखतोय. हरकत नाही, समजलं मला. सर काय सांगू शकता, त्यांना मार्गदर्शन काय करा? मला असं वाटतं की स्पॉन्डिलायटिस बद्दल मी मगाशी बोलत होतोच की काय होतं नेमकं स्पॉन्डिलायटिस मध्ये. स्पॉन्डिलायटिस मध्ये जे काय हे जे नॉर्मल मणके दाखवले सामान्य, आपण स्लाइड मध्ये बघूया. स्लाइड मध्ये, आणि हे स्पॉन्डिलायटिस झालेले मणके दाखवले, खराब झालेले मणके दाखवले. बरोबर. ते खराब झालेले म्हणजे ते गॅप आल्यासारखं आपण म्हणतो की मला आमच्या मणक्यामध्ये गॅप आले की, तर हे टिपिकल आहे. तर त्याच्यामुळे घासून ते खराब होतात आणि मग त्याला तुम्ही मन्याबस्ती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि मगाशी सांगितलेली जर संयुक्त उपचार पद्धती केली तर निश्चित बरं वाटेल. आपण विविध मानेच्या मणक्यांचे जेव्हा विचार करतोय आणि डिस्कस करतोय तेव्हा स्पॉन्डिलोसिस, मानेच्या मणक्यांची झीज, ह्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल सर? माझ्याकडे एक स्लाइड आहे, आपण ती पाहूया. त्यामध्ये आपल्याला दिसतंय की एका बाजूला खाली, डाव्या साईडला खाली नॉर्मल स्पाइन आहे, डिस्क आहे, नस ती बाहेर येताना दिसते आणि ऑस्टिओआर्थरायटिक स्पाइन म्हणून लिहिले. म्हणजे जे काही मणके आहेत आणि जे मध्ये जी डिस्क असते त्याची झीज व्हायला सुरुवात होते. ही झीज साधारण एक 30-35 नंतर जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होते. 45-50 ही वाढायला लागते झीज. तर त्याला ऑस्टिओआर्थरायटिस सगळीकडेच होतो, तसाच हा इथे होतो. आणि जेवढ्या प्रमाणात आपण प्रेशर टाकू त्या मणक्यांवर तेवढ्या प्रमाणात ते जास्त प्रमाणात होते. म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की एखाद्याचा व्यवसाय मोटरसायकलवर फिरण्याचा किंवा ड्रायव्हिंगचाच जर व्यवसाय असेल
तर त्या माणसाची झीज जास्त लवकर होणार किंवा डोक्यावर वजन घेणाऱ्यांची मग हमाल अशी जी आपल्याला असतात, वैशालीचा पण फोन होता उस्मानाबादवरून, तिचा हा प्रश्नच होता की गॅप आलेली म्हणजे झीज झालेली आहे झीज तिची. झाले तर त्याला स्पॉन्डिलोसिस असं म्हणतात. त्याला मध्ये ही लक्षणं साधारण दिसतात. मुंग्या येतात हातामध्ये, हात बधीर होतात, डोक्याच्या खालच्या भागात वेदना होतात, चालताना आपल्याला असं बॅलन्स गेल्यासारखा वाटतो, छातीमध्ये दुखल्यासारखं वाटतं. आश्चर्य वाटेल का, तर काय असं मागून ज्या नसा येतात त्या खांद्यात सुद्धा येतात आणि त्याच नसा छातीमध्ये पण येतात. त्यामुळे होतं काय की आपल्याला मानेत जरी नस दबली गेली असेल तरी आपल्याला असं वाटतं की छातीच्या मसलमध्ये कुठेतरी दुखतंय. तर हे असं होऊ शकतं. त्यामुळे छातीत जरी दुखलं तरी त्याचं कारण स्पॉन्डिलायटिस असू शकतं, हे विसरू नये कधी. ते दरवेळी काय हार्ट डिझीजमुळेच होतं असं नाही. असं नाहीये. सर मग ह्याच्यावर उपाय काय करायचा? ह्याच्यावर बेस्ट उपाय हाच आहे की ह्याची झीज होण्याची कारणं आपण शोधून काढली पाहिजे की का आपण जास्त प्रमाणात त्याच्यावर प्रेशर टाकत असू. तर ते जसं प्रवास कमी करणं किंवा वजन डोक्यावर कमी उचलणं किंवा तसं जे प्रोफेशन असेल तर आपल्याला ते प्रोफेशन कदाचित बदलावं लागेल. खूप जास्त प्रमाणात त्रास होत असेल, मोठी उशी नाही घ्यायची, वजनं नाही उचलायची, अशा काही जर काळज्या घेतल्या आणि त्याचबरोबर मन्याबस्ती आणि काही गुग्गुळ कल्पासारखी औषधं घेतली तर मात्र त्रास लवकर कमी होतो आपल्याला असं दिसतं. सर आणि अनेक वेळा मानेचे जे मणके असतात ते एकमेकांवर घसरतात, तर हा नेमका काय आजार आहे? मानेचे मणके घसरतात त्याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतो. माझ्याकडे एक्सरे सुद्धा आहे आणि चित्र सुद्धा आहे, तर ते जरा मला दाखवावं असं वाटतंय. तर त्या चित्रामध्ये दाखवलंय की कसे ते मणके घसरलेले आहेत. हे कमरेचे मणके दाखवलेले आहेत घसरताना ऍक्च्युली. पण तसंच मानेच्या मणक्यांमध्ये सुद्धा असंच होऊ शकतं जसं हे कमरेच्या मणक्यामध्ये दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही ग्रेड्स आहेत, जसं काही नॉर्मल स्पाइन आहे, मग थोडंसं सरकलं आहे, मग ग्रेड 2 आहे, जे लाल रंगामध्ये 50% सरकलंय, ग्रेड 3 आहे, 75% सरक, ग्रेड 4 म्हणजे संपूर्णच सरकलाय. तर अशा 4 ग्रेड्स आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट करायला लागते आपल्याला. अच्छा, सो त्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट पण बदलणार आहे आणि संयुक्त उपचार मात्र कुठच्याही ग्रेडमध्ये आपण यशस्वीपणे करू शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, अभिजित प्रश्न विचारतायत सांगलीवरून. नमस्कार अभिजितजी, बोला. हा नमस्कार पाटील सर, मी माझं वय 35 वर्ष आहे. मी बँकेत नोकरीला आहे क्लार्क म्हणून. कॉम्प्युटरवर काम असतं थोडंफार. गाडीवरून जाताना मला मानेचा त्रास होतो थोडा थोडा. मग आता गेले 15 दिवसाला कसं होतंय, सकाळी उठलं की चक्कर, रूम मध्ये सगळी चक्कर मारल्यागत होते आणि या कुशीवर या कुशीवर होताना सुद्धा चक्कर मारते. ठीक आहे, मला तुमचा प्रश्न कळला. पण हे तुम्हाला हल्लीच व्हायला लागलंय का की पूर्वीपासून आहे, खूप वर्षापासून आहे? मानदुखी 2 वर्षाला त्रास होतोय मानदुखीचा. चक्करचा 15 दिवस झाले त्रास होतोय. मग आमचे एमडी डॉक्टर आहेत ते म्हणतात, एमडी मेडिसिन वाले, की घशाच्या इन्फेक्शनमुळे व्हायला लागले. मानेचा आणि चक्करचा काही संबंध नाही. बरं, अच्छा सर, कारण चक्कर हा अनेक म्हणजे फक्त मानेच्या मणक्यांच्या विकारातच होतो असं नाही. कानाचे जे इन्फेक्शन्स असेल, म्हणजे थ्रोट इन्फेक्शन असेल, कानाचे इन्फेक्शन असेल, तरी सुद्धा ही चक्कर येऊ शकते ना सर? हो, अर्थातच. आपल्याला ते पाहावं लागेल की हे नुकतंच सुरू झालंय, ते सर्दीमुळे किंवा कानाच्या इन्फेक्शनमुळे सुरू झालंय की 2 वर्षाची जी हिस्ट्री आहे आपण ती हिस्ट्री पण पाहायला लागते की मानेच्या. आणि त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली हिस्ट्रीमध्ये, ती लक्षात ठेवायला पाहिजे की एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना त्रास होतोय. हे इन्फेक्शन मध्ये तसं होण्याची शक्यता जरा कमी आहे. तो डिफरन्शियल डायग्नोसिस होऊ शकतो तिकडे. तर ते आपल्याला पाहावं लागेल की तसं काय ताप वगैरे ह्याची हिस्ट्री नाहीये तर, आणि 15 दिवस एखादं इन्फेक्शन काय टिकत नाही. तर त्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मुळेच हे होतंय असं आपण धरूया आणि MRI काढून पाहूया की एक्झॅक्टली कुठे स्लिप डिस्क वगैरे तर झालेली नाहीये ना, किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस. मी आता त्याच्याबद्दल नीट उहापोह करून समजावलं तुला की कशा वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत. ती सुरुवातीची ग्रेड पण असू शकते की एखादा मणका सरकतोय कारण त्यांच्याकडे प्रवासाची हिस्ट्री आहे आणि कम्प्युटर समोर रोजच्या रोज तिथे सतत बसलेले असतात, असं
वेगवेगळ्या जे काय रुग्णाचा इतिहास आहे ह्याच्यावरनं आपण MRI काढून कन्फर्म करू शकतो डायग्नोसिस. निश्चित आणि डायग्नोसिस कन्फर्म केल्यानंतर आपल्याला कळलं की हा डायग्नोसिस आहे, त्यामुळे आपण संयुक्त उपचार पद्धती चालू करू शकतो. निश्चित तुम्हाला बरं वाटेल, काळजी करू नका. म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस जेव्हा मानेच्या मणक्यांना सूज येते तेव्हा अगदी मान वळवणं सुद्धा वगैरे अतिशय त्रासदायक होऊ शकतं का? हो ना, मला एक गाणं आठवलं हिंदी चित्रपटातलं. अच्छा. की मुडमुड के ना देख मुडमुड के. बरोबर, म्हणजे ते मुडमुडके देखणं पण किती त्रासदायक असू म्हणजे शकतं ना. अक्षरशः इथून असा वळू नाही शकत माणूस. मग डॉक्टर रुग्णाला सांगित का मुडमुड के ना देख. कार्यक्रमामध्ये आपल्याला सर पुढचा फोन आलेला आहे. अरुण प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार अरुणजी, बोला. अहमदनगर. नमस्कार. काही कारणांमुळे आपण त्यांचा फोन घेऊ शकत नाही, तर मलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण आता लायटिस म्हणजे इन्फ्लमेशन विषयी बोललो, मानेचा मणका घसरण्याविषयी बोललो. अनेक वेळेला अपघातामुळे किंवा काही कारणांमुळे अस्थींचा भंग सुद्धा होऊ शकतो, म्हणजे मानेच्या मणक्यांचा. हे नेमकं कसं होत असतं आणि ह्याची कारणं आणि लक्षणं काय आहेत? स्पॉन्डिलोलायसिस, माझ्याकडे स्लाइड आहे, आपल्याला दिसेल की ह्याचा अर्थ हा असा की एखादा मणका आघातून पिचतो, कळलं, किंवा आतमध्ये अस्थिभंग होतो किंवा पिचतो, किंवा कधी कधी ट्युबरक्युलोसिस सारखे इन्फेक्शनमुळे सुद्धा तो मणका पिचू शकतो. आणि त्या पिचणे ह्या शब्दाला आपण स्पॉन्डिलोलायसिस किंवा विरघळणे, चक्क तो खराब होऊन जातो, नष्ट होऊन जातो, असं पण होऊ शकतो. आणि त्यामुळे, कारण एक जर मणकाच खराब झाला तर आजूबाजूच्या सगळ्या नसांवर आणि आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सवर परिणाम तो होणारच. आणि तो परिणाम झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसून येतात की खूप जास्त प्रमाणात दुखणं म्हणा, किंवा ठणका मारणं, आजूबाजूला मुंग्या येणं वगैरे वगैरे इतर अनेक. इट डिपेंड्स की कुठचा मणका पिचलेला आहे आणि आजूबाजूच्या नसा कुठे सप्लाय करतात. त्या सप्लाय जिथे करतात तिथे तिथे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. हातात येऊ शकतो, पायात येऊ शकतो, इतरही काही अवयवांमध्ये होऊ शकतो. तर हे आपल्याला बघावं लागतं की, आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करावी लागते. आणि कधी कधी खास प्रकारचे फिजिओथेरपीमध्ये खास प्रकारचे पट्टे त्यांना देण्यात येतात की त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून. ते सपोर्ट मिळाल्यामुळे पट्टे घेऊनच मग त्यांना पुढे जीवनाची वाटचाल करावी लागते. अच्छा. आणि मगाशी पंकजांचा प्रश्न होता नाशिकवरनं, मज्जारज्जूची अवरुद्धता म्हणजे स्पायनल कनाल स्टेनोसिस, तर ह्याविषयी तुम्ही अधिक काय माहिती देऊ शकता? ही माझी एक स्लाइड आहे, ती मला दाखवावीशी वाटते की ह्याच्यामध्ये बघा तो छेद आहे, त्या छेदामध्ये बरोबर दाखवलंय की व्हर्टिबल बॉडी दिसते, कणा दिसतो, त्याच्या डिस्क दिसतात, मधला जो पिवळा आहे तो मज्जारज्जू दिसतो. आणि जी काय सर्वायकल स्लिप डिस्क झालेली आहे त्याच्यामुळे जे काय मज्जारज्जू दाबला गेलेला आहे, कळलं की नाही, स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन म्हणतात, ते झालेलं आहे. हे त्याला आपण स्टेनोसिस असं म्हणतो. बरोबर. तर काही कारणामुळे व्हर्टिबल कनाल सुद्धा ऑस्टिओफाइट्समध्ये त्याच्यामुळे पण स्टेनोसिस होऊ शकतो. आतल्या आत ती दाबली जाते आणि मज्जारज्जू त्याच्यामुळे प्रेशर खाली येतो आणि स्टेनोसिस होऊ शकतो. मग या स्टेनोसिसची लक्षणं काय असतात सर? स्टेनोसिसमुळे होतं काय की ज्या ठिकाणी झालाय तिथून खालपर्यंत संपूर्ण अवयव जिथे जिथे त्या नसा सप्लाय करतात तिथे तिथे जो विद्युत प्रवाह आहे नर्व्हजमधनं वाहणारा तो व्यवस्थित वाहत नाही. आणि तो जर व्यवस्थित वाहत नसेल तर आपोआपच मुंग्या येणं, किंवा हात आता काही उचलायला गेलं तर लटका पडणं, किंवा पाय जर चालायला गेलं तर पाय लटका पडणं, पॅरालिसिस होण्यासारखी अशी लक्षणं कधी कधी दिसून येतात. आणि मुंग्यातही येणं किंवा नमनेस ज्याला म्हणतो, किंवा सेन्सेशन कमी होणं, पायाचं किंवा हाताचा बधीरपणा निर्माण होणं असंही होऊ शकतं, किंवा ताकदच जाणं हातातली पायातली असं होऊ शकतं. सर, आणि मानेच्या मणक्याच्या विकारांमधील एक महत्वाचा विकार म्हणजे व्हर्टिगो, याविषयी काय सांगू शकता? व्हर्टिगो म्हणजे मला तेवढंच काय असतं की ऍक्च्युली हा अंतर्करणाचा विकार. अच्छा. म्हणजे आपल्या कानामध्ये जसं बाह्यकर्ण
मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे 3 भाग पडतात. तर अंतर्कर्णामध्ये जे काय लॅबिरिंथ असतं, तर त्या लॅबिरिंथमध्ये एक फ्लुइड असतं किंवा स्राव असतो. त्या स्रावामध्ये इम्बॅलन्स निर्माण झाला काही कारणामुळे तर आपल्याला चक्कर येते, गरगरतं, किंवा आपण गाडी लागते म्हणतो ना, त्या मोशन सिकनेस म्हणतो. अच्छा. की हल्ल्यावर आपल्याला गरगरतं. तर होतं काय, ते इकडनं जी काही एक आर्टरी जी सप्लाय करत असते अंतर्करणाला, त्याच्यावर समजा प्रेशर आलं काही कारणामुळे, स्पॉन्डिलायटिसमुळे किंवा सर्वायकल स्लिप डिस्कमुळे, तर प्रेशर येऊन तिथे सप्लाय होत नाही, ब्लड सप्लाय, आणि त्याच्यामुळे जो काय निर्माण होतो रोग, त्याला आपण व्हर्टिगो असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे चालताना चक्कर येते किंवा असं लक्कन सगळं उभं राहिल्यावर फिरल्यासारखं वाटतं किंवा चालताना पडू असा भास होत राहतो. बरोबर. तर त्याला आपण व्हर्टिगो असं म्हणतो. आणि पॅराप्लेजिया विषयी सुद्धा सांगा. पॅराप्लेजिया म्हणजे असं आहे की समजा खूप जास्त प्रमाणात स्टेनोसिस झाला सर्वायकल अच्छा किंवा कमरेमध्ये, तर होतं की खालच्या नसा कामच करणं बंद करून टाकतात. ओके. मग बधीरपणा येणं, त्याच्या पुढची अवस्था म्हणजे पाऊलच पुढे टाकता न येणं किंवा सेन्सेशनच नष्ट होणं, त्याला आपण पॅराप्लेजिया असं म्हणू शकतो. जनरली आपल्याला स्ट्रोकमध्ये किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर जो काही पॅरालिसिस होतो, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पॅराप्लेजिया, आपलं हेमिप्लेजिया किंवा पॅराप्लेजिया म्हणजे एकाच बाजूचं लकवा मारणं किंवा मग दोन्ही पाय जाणं किंवा मानेच्या खालचं संपूर्ण अंगाचा लकवा मारणं, ह्याला आपण पॅराप्लेजिया असं किंवा क्वाड्रिप्लेजिया असं म्हणू शकतो. सर, आपण आधुनिक तपासणी आणि आधुनिक उपचार ह्या मानेच्या मणक्यांच्या विकारांमध्ये कोणते करायचे असतात? आता तपासण्या जर म्हणाल तर मुंग्या येत असतील तर इलेक्ट्रोमायोग्राफी करू शकतो आणि पाहू शकतो नसांमधनं विद्युत प्रवाह वाहतोय की नाही. एक्सरे काढल्यानंतर आपल्याला साधारण कळतं की स्पॉन्डिलोसिस आहे की नाही किंवा डिजनरेशन झालंय की नाही. सिटी स्कॅन पेक्षा मी म्हणेन की MRI स्कॅन जर केला तर आपल्याला संपूर्ण कण्यामध्ये काय विकृती आहे ती नक्की कळू शकते. सर्वायकल मध्ये तर लवकरच कळू शकते. इतर ब्लड टेस्ट वगैरे करण्याची आवश्यकता कधी पडते की जेव्हा अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा अशा प्रकारचे जे आमवाद असतात, कण्याचा आमवाद ज्याला मी म्हणतो अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस, अशा प्रकारचा असेल तर HLA-B27 वगैरे किंवा रक्तामध्ये कॅल्शियम आहे की नाही, ऑस्टिओआर्थरायटिस होत असतो की ज्याच्यामुळे स्पॉन्डिलायटिस झालाय. बरोबर. तर ते झाल्यानंतर आपल्याला कळू शकतं की बोन डेन्सिटी टेस्ट मध्ये आपल्याला कळू शकतं की सगळं व्यवस्थित आहे की नाही. सर, संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आपण आधुनिक तपासणी आणि आधुनिक उपचारांबरोबर इतरही अनेक चिकित्सा पद्धतींचा समावेश करता, याविषयी सुद्धा थोडंसं मार्गदर्शन करा. आधुनिक उपचारांमध्ये आपण वेदनाशामक औषधं, फिजिओथेरपी आणि सर्जरी करतो, पण आपण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये सहसा हे टाळायला जातो. अच्छा. ह्याच्यामधलं फिजिओथेरपी आपण वापरतो. वेदनाशामक ज्या औषधं आहेत ती सहसा कमीत कमी वापरतो किंवा वापरायचा प्रयत्न करतो की न वापरण्याचा प्रयत्न करतो. खास करून त्याच्याऐवजी अॅक्युपंक्चर आणि अॅक्युप्रेशर वापरतो की ज्याच्यामुळे वेदना कमी होतील. मन्याबस्ती सारखा जी ट्रीटमेंट आहे की मानेचे मणक्यांमध्ये जी काही गॅप निर्माण झालेली आहे सामान्य भाषेमध्ये, तर ती गॅप कमी व्हावी, या ल्युब्रिकेशन वाढावं, डिजनरेशन कमी व्हावं म्हणून मन्याबस्ती आपण करतो. कुठचाही स्पॉन्डिलायटिस मध्ये नस्य जर केलं तर फायदा होतो असं दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे नस्य म्हणजे काही औषधी तेलांचं नस्य आपण करतो, स्नेहन करतो, बस्तीही केलं जातं, फिजिओथेरपी केली जाते. अशा विविध प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आपण करतो त्यानंतर ही औषधे आहेत. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत, ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक सांगली 0233 320 4090, कोल्हापूर 9764 210 882, नाशिक 93737 10323,
औरंगाबाद 750-666-0613, नागपूर 967-30-5553, पुणे 9822-926-898, वेबसाईट www.vedicure.com. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, ईमेल hellodoctor@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही कमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. मानेच्या मणक्यांच्या विकारांमध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा मला थोडक्यात सर सांगा की मानेच्या मणक्यांच्या विकारांमध्ये शस्त्रकर्माची प्रत्येक वेळेस गरज असते का? मला असं वाटतं 1% पण गरज नसते. योगासनं आणि फिजिओथेरपी हे कायम करावे लागते का? योगासनं मला असं वाटतं प्रत्येकाने कायम करावी आणि फिजिओथेरपीची गरज मात्र काही दिवसांपुरतीच असते. जीवनशैलीतील बदल हे मानेच्या मणक्यांच्या विकारांना आटोक्यात ठेवू शकतात का? खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण रोजच्या रोज योगासनं आणि काही खास प्रकारचे व्यायाम करणे आणि काही गोष्टी टाळणे खूप आवश्यक ठरतं. मानेच्या मणक्यांच्या विकारांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कितपत घ्यावं? कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे जास्त करून ऑस्टिओ आर्थरायटिससाठी उपयोगी आहे. मानेच्या मणक्याच्या विकारासाठी खास करून खूप जास्त उपयोगी पडेल असं सांगता येत नाही. थोडक्यात आम्हाला औषध आणि पंचकर्माची माहिती द्या सर. हां, पंचकर्माबद्दल मगाशी सांगितल्याप्रमाणे मन्याबस्ती हे सर्वात महत्वाचं कर्म आहे. नंतर स्नेहन, स्वेदन, चिकित्सा आणि इतर बस्ती आहेत. औषधांमध्ये हे जे काही औषधं दाखवली आहेत ती औषधं तुम्ही पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर योगाचे उपाय इथे लिहिलेले आहेत. ब्रह्ममुद्रा, गोमुखासन, पर्वतासन, भुजंगासन हे फार महत्वाचं आहे. आणि काय खावे हे मी इथे लिहिलेलं आहे ते तुम्ही जरूर फोटो काढून घेऊ शकता. कारण सगळं काय मी वाचून दाखवू शकत नाही, पण तरी काय खाऊ नये एवढं सांगू शकतं की कच्चे कांदे, वांगी, शेंगदाणा तेल, मटण, कृत्रिम रंग घातलेले पदार्थ खाऊ नयेत. आजार हे फक्त विषाणूमुळेच होत नाही तर अनेक आजार हे आपल्या चुकीच्या सवयींमुळे, चुकीच्या समजुतींमुळे, चुकीच्या आहारामुळे आणि चुकीच्या व्यायामांमुळे सुद्धा होत असतात. असेच अनेक विषय घेऊन आम्ही नेहमीच आरोग्यविषयक चर्चा ठेवत असतो, विविध आजारांविषयी माहिती देत असतो आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामधून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता. नेहमीच ह्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला ज्ञानपूर्ण आणि योग्य माहिती मिळत असते ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत असतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.